इराण युद्धात रशियाची एंट्री. इराणवर हल्ल्याची चूक करू नये. रशियाचा अमेरिकेला थेट इशारा. पुतीन यांच्याकडनं इराणची पाठराखण. इराण इस्रायल युद्धात गरजणारी हत्यारं आणि हल्ले प्रतिहल्ल्यांदरम्यान रशियानं आता अमेरिकेला थेट इशारा दिलाय. चुकूनही इराणवर हल्ल्याचा विचार करू नका असं म्हणत रशियानं एक प्रकारे इराणचा बचाव सुरू केल्याचं दिसतंय. अमेरिकेनं इराणवरती हल्ला केल्यास मध्य पूर्व आशियात अस्थिरता वाढण्याची भीती रशियानं वर्तवली आहे. त्याचवेळी हा हल्ला जगाला अणुयुद्धाच्या संकटाच्या जवळ नेणारा असेल असाही इशारा रशियानं दिलाय. सध्या तरी रशिया इराण आणि इस्रायलच्या युद्धात तटस्थ आहे. ना रशिया युद्धात सहभागी होत आहे ना कुणाला थेट समर्थन देत आहे. पण आता रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्गेई रयाबकोव यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला. जर अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत दिली तर मध्य पूर्वेतली परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अशा मदतीचा विचार करणंही धोकादायक ठरू शकतं. हे असं पाऊल असेल जे संपूर्ण परिस्थिती पूर्णतः अस्थिर करेल. सर्गेई रयाबकोव, उपपरराष्ट्र मंत्री. दुसरीकडे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मारिया जखारोवा यांनी इस्रायलनं इराणवरती केलेल्या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय संकटाच्या दिशेने नेणारी कृती असं संबोधलंय. आम्ही या संघर्षात लष्करी हस्तक्षेपासंदर्भात अमेरिकेला इशारा देऊ इच्छितो. जर असं झालं तर त्याचे परिणाम भयंकर होतील. इस्रायल इराणच्या न्यूक्लिअर इन्फ्रास्ट्रक्चरवर ज्या पद्धतीनं हल्ले चढवतोय त्याचा अर्थ जग विनाशापासून केवळ काही मिलीमीटर दूर आहे. जागतिक समुदाय कुठे आहे? पर्यावरणवादी कुठे आहेत? त्यांना असं वाटतं का की रेडिएशन त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही? मारिया